अरे मेकअपचं सामान आलं याच्यात. हे लाल द्राक्ष कोण ठेवले? अरे सांगणार सगळ्यांना ऐका. ऐका ऐका ऐका. बरं सांगा. सांग सांग सांग. हे भले दिसायला साधं पेन असेल पण याला हलक्यात घेऊ नका. याच्यात साऊंड रेकॉर्डर आहे आणि सगळ्यात महत्वाचं यात कॅमेरा आहे. माझ्या फोटोशूट होईल काय नाही? थांब ना जरा, सगळं महत्वाचं चाललंय. सिरियसनेस नाही का रे तुला? आता घाबरत होता. अरे थांब रे बाबा. हे एक. आणि नदीमबाई तुमच्यासाठी हे काय आहे? तुम्हाला जे काही सामान लागणार लॉक वगैरे उघडायला सगळं त्यात आता उघडून बघू नका. थांबा. आणि यात तू विचार होता, यात वेषांतर करण्यासाठी मेकअपचं सामान आहे. ते सगळं यात. सगळ्यांना कळलं? रेडी सगळे? रेडी रेडी. एकदम जोशात रेडी? सगळं करूया आपण छान. परत हे सगळं करण्या अगोदर मला अजून एक गोष्ट विचारायची. आता काय झालं शिवाय? आता काय राहिलं? नीट बोल माझ्याशी. काय राहिलं सांग. माझं म्हणणं असं आहे की ज्या कोणाला परत माघार घ्यायची आहे किंवा नाही करायचंय ते आत्ताच माघार घेऊ शकतं. आता माघार घ्यायचं असतं तर आधीच घेतलं नसतं का? बरोबर. नाही बरोबर आहे तुमचं, पण हे ऐन मुमेंटला येऊन कोणीतरी घाबरू शकतंच ना. ही मोठी गोष्ट करतोय आपण आणि थोडी रिस्क आहे याच्यात. आणि नाही म्हणायला तुम्ही सगळे माझ्या भरोश्यावर तयार झाला. मी बोलले, माझ्या हट्टामुळे सगळे तयार होत आहे. काय आपल्या तांदळे सरांचं असं मला बघवलं गेलं नसतं. तुम्ही एवढा सगळा माझ्यावर विश्वास ठेवता आणि तयार झाला त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगते. काय माहिती शिवा, तू हे 2-3 दिवस अगोदर सांगितलं सर तर आम्हाला पटलं असतं. पण मी काय विचार करतो ना, आपल्याला आयुष्यात आपण जेव्हा जातो तर आपल्याला संकटात कोण ना कोणतरी बरोबर असताना सोबतीने. मग अशा वेळी कोणाला जर काय आपण मदत केली तर त्याच्यामध्ये काय हरकत आहे? हो ना. आणि आता चिंता आहे ना त्या अधिकाऱ्याला करायची आहे. आता काय त्याची खैर नाही बघ. आपली बाजू सच्चाई की आहे आणि ज्याची बाजू सच्चाईची असते ना तो कोणालाच घाबरत नाही.